नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तो जर पाहिलं तर MPSCने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। नेमका तो निर्णय काय आहे, त्याच्यामध्ये काय बदल करण्यात आलेला आहे, आता कोणतीही एक्झाम वगैरे असेल तर त्याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, ती सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि म्हणजेच MPSC यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय म्हणजे काय आहे की आयोगाच्या ज्या काही आता ऑनलाईन परीक्षा होणार आहेत किंवा ऑनलाईन प्रणाली आहे त्यांच्यामध्ये त्यांना एखादी एक्झामचे अर्ज भरण्यासाठी जर जाहिरात निघाली आणि ते अर्ज भरत असताना त्यांना अर्ज भरण्याच्या पूर्वी त्यांना KYC करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। KYC जर त्यांनी पूर्ण केली तरच त्यांना तो अर्ज भरता येणार आहे आणि त्याच्यानंतरच त्यांचा जो काही एक्झामसाठी असेल तर ते पात्र होणार आहेत। असा निर्णय हा MPSCने घेतलेला आहे। MPSCने त्यानंतर असेही म्हटले आहे की पुढीलपैकी कोणत्याही 4 पर्यायापैकी तुम्ही तुमची eKYC आहे ते पूर्ण करू शकता। त्यामध्ये 1 नंबरला आहे आधार ऑनलाईन eKYC तुम्ही करू शकता। त्यानंतर आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल KYC ही सुद्धा तुम्ही करू शकता। त्यानंतर 3 नंबरला ऑप्शन आहे आधार ऑफलाईन पेपर आधारित eKYC आणि 4 नंबरला आहे नॉन आधार ऑफलाईन KYC। या 4 पद्धतीनं तुम्ही 4 पैकी कोणत्याही एका पद्धतीनं तुमची जी काही ओळख पडताळणी म्हणजेच KYC आहे ती तुम्ही पार पाडू शकता असं सुद्धा ते म्हटलेलं आहे। कशी करायची ती आपण आता सविस्तर पाहणार आहोत। ह्याच्यामध्ये जर पाहायचं झालं तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो काही Google Chrome असेल किंवा तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही करत असाल तर तुमचं जे काही Chrome आहे त्याला डेस्कटॉप मोडवरती करून घ्यायचं आहे। डेस्कटॉप मोडवरती करून घेतल्याच्या नंतर तुमचं जे काही आहे त्याच्यामध्ये इथे तुम्हाला तुमचं प्रोफाईल लॉग इन करायचं आहे। MPSC ऑनलाईन असे सर्च करू शकता आणि तुमचं जे काही MPSC लॉग इन आहे त्याच्यामध्ये इथं लॉग इन येईल, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक करून घेतल्यानंतर तुमचा जो काही इथं रजिस्टर ईमेल ID किंवा मोबाईल नंबर तुमचा जो काही रजिस्टर आहे तुमचा MPSCच्या प्रोफाईलला तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि पासवर्ड तुमचा जो काही माहिती असेल तुम्हाला तो पासवर्ड तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। पासवर्ड टाकून घेतल्याच्या नंतर तुमचं जे काही लॉग इन आहे ते तुम्हाला इथं लॉग इन करायचं आहे। लॉग इन करण्यासाठी तुमचा जो काही इथं कॅप्चा विचारला जाईल तो नंतर कॅप्चा तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे। प्रोसीड केल्यानंतर हे तुमचं प्रोफाईल लॉग इन झालेलं आहे। लॉग इन झाल्याच्या नंतर पाहिलं तर तुमचं जे काही आता प्रोफाईल आहे त्याच्यामध्ये तुमचं जे काही माय अकाउंट आहे सेक्शन, माय अकाउंट सेक्शन तुमच्या ह्याच्यामध्ये जायचं आहे। माय अकाउंट सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुमची जी काही प्रोफाईल आहे ते सविस्तरपणे तुमची माहिती जी आहे ते तुम्ही पाहू शकता। त्यानंतर मग ही जी तुम्ही फॉर्म भरलेले आहे तुम्हाला इथे दाखवले जातील। आधार ऑनलाईन जर KYC तुम्ही करत असाल, आधार ऑनलाईन तुम्ही KYC करत असताना तुम्हाला काही करायचं अवघड नाही आहे। त्याच्यामध्ये काय करायचं, तुमचं आपण जसं आता प्रोफाईल लॉग इन केलेलं आहे तसं तुमचं प्रोफाईल लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्याच्या नंतर इथं माय अकाउंट जे आहे म्हणजेच तुमचं खातं, त्या खात्यामध्ये तुम्हाला एक इथं पर्याय दिला जाणार आहे आधार ऑनलाईन eKYCचा एक टॅब दिली जाणार आहे। त्याच्यावरती जे काही तुम्हाला टॅब दिल्यानंतर त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुमच्या त्याच्यावरती तुमचा जो काही आधार नंबर तो आहे तो आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असणार आहे त्या नंबरवरती एक तुम्हाला 1 टाइम पासवर्ड जाणार आहे। तो पासवर्ड तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि तुमचा पासवर्ड टाकल्यानंतर तुमचं आधार प्रमाणीकरण हे कंप्लीट होणार आहे। त्यानंतरचा 2 नंबरचा पर्याय आहे, 2 नंबरचा आधार KYC करायची जर असेल तुम्हाला तर आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल eKYC ही जर करायची असेल तर कशी करायची आहे, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, उमेदवारांचं जे काही तुमचं प्रोफाईल असणार आहे त्या तुमच्या खात्यामधील आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल KYC हा पर्याय निवडायचा आहे आणि त्यानंतर तुमचं जे काही तुमचं आधार कार्ड असेल ते आधारचं हे तुम्हाला अगोदरच डाउनलोड करून ठेवायचं आहे। XML PDF XML PDF ही कशी काढायची हे आपण पाहणार आहोत। आधारच्या वेबसाईटवरती यायचं आहे, त्यानंतर मग इथं आल्यानंतर माय आधारवरती येऊन तुम्हाला डाउनलोड आधार यावरती क्लिक करायचं आहे। डाउनलोड आधारवरती क्लिक केल्यावर इथं डॅशबोर्डवरती यायचं आहे आणि असा थंब आल्याच्या नंतर इथं जे काही लॉग इन असेल त्या लॉग इनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। लॉग इनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा इथं जो काही आधार नंबर असणार आहे तो आधार नंबर इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि आधार नंबर टाकल्याच्या नंतर तुमचा इथं खाली जो काही कॅप्चा दाखवत आहे तो कॅप्चा तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। कॅप्चा टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि खाली नंतर जे काही लॉग इन विथ OTP आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे। लॉग इन विथ OTP क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्या नंबरवरती तुम्हाला एक OTP पाठवला जाईल। तो OTP तुम्हाला इथं जो काही आहे तो OTP टाकून घ्यायचा आहे। OTP टाकून घेतल्याच्या नंतर तुम्हाला परत खाली लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। असं जे काही आहे ते आपलं प्रोफाईल जे काही ऑलरेडी लॉग इन असल्या कारणाने तिथं टॅब येऊन आपलं हे ऑलरेडी ओपन होईल। ओपन झाल्याच्या नंतर
इथं पाहू शकता की तुम्हाला इथं आधार कार्ड संबंधित अनेक इथं पर्याय दिलेले आहेत. थोडंसं खाली स्क्रोल डाऊन करून घ्या. इथं पाहू शकताय तुमचं की ऑफलाईन ई-के-वाय-सी हा एक इथं तुम्हाला टॅब दिलेला आहे. याच्यावरती काय करायचं आहे तुम्हाला, याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दाखवलं जाईल की क्रिएट अ शेअर कोड, म्हणजे हा तुमची जे काही XML फाईल आहे, झिप फाईल सुद्धा म्हणतात ह्याला. ह्या फाईलला तुम्हाला जे काही आहे ते इथं तुम्हाला एक शेअर कोड ठेवायचा आहे. तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जो काही पासवर्ड ठेवायचा आहे तो 4 अंकी पासवर्ड तुम्ही इथं ठेवून घ्यायचा आहे. आपण इथं 1 2 3 4 एक उदाहरणादाखल ठेवलेला आहे, तो ठेवून घ्यायचा आहे. आणि हा जे इथं काही डाउनलोड आहे ते तुम्हाला इथं डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या जे काही डाउनलोड टॅब असणार आहे त्या डाउनलोड टॅबमध्ये तुम्हाला हा पर्याय इथं असणार आहे. आणि हे जे काही तुमची फाईल आहे ती फाईल, तुमची जी काही फाईल आहे ते तुमचं जे काही प्रोफाईल असणार आहे त्याच्यामध्ये ही जी फाईल आहे ती फाईल तुम्हाला जे काही तुम्हाला इथं टॅब दिला जाणार आहे, हा आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल के-वाय-सी हा पर्याय निवडायचा आहे. आणि तिथंही तुम्हाला जी काही ऑफलाईन के-वाय-सीची XML PDF डाउनलोड केलेली आहे ती फाईल तिथं टाकायची आहे, अपलोड करायची आहे. आणि त्याचा पासवर्डसुद्धा तुम्हाला तिथं शेअर करायचा आहे. पासवर्ड तुम्ही दिलेला जो काय तिथं शेअर पासवर्ड तुम्हाला ती टाकून अपलोड करून घ्यायचे आहे. ते अपलोड केल्याच्या नंतर तपशिलाच्या आधारित ई-के-वाय-सी प्रक्रिया तुमची ही पूर्ण केली जाणार आहे. आणि तुमची जी काही 2 नंबरची जी काही ऑफलाईन पेपरलेस डिजिटल ई-के-वाय-सी होणार आहे ती कंप्लीट होणार आहे. त्यानंतर 3 नंबरची पद्धत आहे आधार ऑफलाईन पेपर आधारित ई-के-वाय-सी. ती जर तुम्हाला करायची असेल तर त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही ते जे काही आधार जी काही साईट असेल ते आधार भारतीय विशिष्ट ओळखपत्र प्राधिकरण यांचे संकेतस्थळ, म्हणजे आधारची साईट असेल किंवा आधार मोबाईल ॲप असेल किंवा नोंदणीकृत जे काही सेवा केंद्र आधार केंद्र असतील त्यांच्यामधून तुम्ही जे काही ऑफलाईन ई-के-वाय-सीची XML PDF फाईलची जी काही छापील प्रत घ्यायची आहे आणि ती छापील प्रत घेऊन आयोगाचं जे काही नवी मुंबई येथील कार्यालयामधील जे काही माहिती तंत्रज्ञान विभागामध्ये स्वतः उपस्थित राहून तिथे तुम्हाला के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. त्यानंतर जर पाहिलं तर सदर पद्धतीने के-वाय-सीसाठी आयोगाच्या कार्यालयामध्ये उपस्थित राहत असताना तुम्हाला काही सोबत मूळ कागदपत्र म्हणजे ओरिजिनल कागदपत्र घेऊन जायचे आहेत व त्यांच्या तुम्हाला झेरॉक्ससुद्धा स्वसाक्षांकित म्हणजे सेल्फ अटेस्टेड करून घेतलेल्या तपासणीसाठी ओळखसाठी तुम्हाला त्यासोबत घेऊन जावं लागणार आहे. त्याच्यासाठी काय आहे, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, स्मार्ट कार्ड प्रकारचं तुमचं ड्रायव्हिंग लायसन असणार आहे, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट किंवा दिव्यांग जर असाल तर तुमची जी काही UDID कार्ड आहे ते असणार आहे. यापैकी कोणतेही 2 कागदपत्र हे तुम्हाला त्यांच्या सेल्फ अटेस्टेड सहित घेऊन जायचे आहेत. आणि उमेदवाराच्या नावामध्ये जर बदल असेल आणि त्याची राजपत्राची प्रत किंवा राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्याचा दाखला किंवा विवाहामुळे नावात बदल झाला असेल तर विवाह निबंधकाचा दाखला म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट हे तुम्हाला घेऊन जाणं गरजेचं आहे. त्यानंतर उमेदवारानं जे काही सादर केलेल्या तपशिलाच्या आधारे के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि सदर प्रक्रिया ही ऑफलाईन असल्याने याकरिता वेळसुद्धा लागू शकतो. त्यानंतर 4 नंबरची पद्धत जी आहे ती नॉन आधार ऑफलाईन के-वाय-सी. याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की ही पद्धत जी आहे ती आधार क्रमांक उपलब्ध नसणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा आधार तपशील नोंदवू इच्छित नसणाऱ्या उमेदवारांसाठी के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करिता आयोगाचं जे काही नवी मुंबई येथील कार्यालयातील माहिती तंत्रज्ञान विभागामध्ये स्वतः हजर राहायचं आहे. स्वतः हजर राहत असताना तुमच्यासोबत कोणतेही 2 कागदपत्र ओरिजिनल आणि ते सेल्फ अटेस्टेड हवी पाहिजेत. त्याच्यासाठी तुम्हाला आधार कार्ड असेल, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड प्रकारचं ड्रायव्हिंग लायसन असेल, मतदान कार्ड असेल, पासपोर्ट किंवा अपंग असाल तर तुमचं जे काही UDIDचं कार्ड आहे ते कार्ड, यापैकी कोणतेही 2 कागदपत्र तुम्हाला घेऊन जायचे आहेत. नावात बदल असेल तर तुमचे राजपत्राची झेरॉक्स किंवा राजपत्रित अधिकाऱ्याकडून नावात बदल असल्याचा दाखला किंवा तुमचं लग्नामुळे जर नाव बदललं असेल तर मॅरेज सर्टिफिकेट हे तुम्हाला घेऊन जायचे आहेत. त्याच पद्धतीमध्ये तुम्हाला उपस्थित उमेदवारांना तुमच्या जे काही दोन्ही डोळ्यांचे बुबुळे असतील, चेहरा व दोन्ही हाताचे सर्व ठसे हे नमुने तिथं आयोगाच्या कार्यालयाकडून यंत्रणेद्वारे नोंदवले जातील. आधार क्रमांकाच्या आधारे जे काही पडताळणी करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीमध्ये आधार प्रमाणीकरणाच्या वेळी प्राप्त होणारा फक्त त्यांचा UID जो काही VID असणार आहे किंवा UID टोकनच्या आधारे परीक्षा, मुलाखत, शारीरिक चाचणी अथवा तुमचं जे काही नियुक्तीपूर्व ओळख पडताळणी करण्यात येणार आहे. उमेदवाराचा तुमचा आधार क्रमांक जो अथवा फक्त कोणताही अनुज्ञेय नसलेली कोणतीही माहिती आयोगाकडे संग्रहित केली जाणार नाही. म्हणजे त्यांच्याकडे फक्त VID किंवा UID टोकन मिळालेला आणि आधार क्रमांकाचे शेवटचे 4 अंक हे त्यांनी सेव्ह करून घेतले जातील त्यांच्याकडे पडताळणीसाठी. अशा पद्धतीने ही 4ही पद्धतीने तुमची के-वाय-सी केली जाणार आहे. आपण सविस्तर ह्याच्यामध्ये कशी केली जाणार आहे हे सांगितलेलं आहे. आणि हे पोर्टलवरती तुमचं जे काही प्रोफाईलमध्ये लॉग इन जर आले तुमचे हे ऑप्शन तर त्यावेळेस आपण प्रत्यक्ष कशी करायची हे सुद्धा आपण सविस्तर लाईव्ह प्रोसेस करून पाहणार आहोत.
अर्ज करण्याआधीच ही जी काही KYCची प्रक्रिया आहे ती पूर्ण करणे हे अर्जदारावर बंधनकारक असणार आहे. याशिवाय जर पाहिलं तर एकदाच नोंदणी करताना म्हणजे ज्यावेळेस फर्स्ट टाईम तुम्ही जे काही नोंदणी करत असाल त्या उमेदवाराने आपला मोबाईल नंबर आणि आपला जो काही ईमेल ID आहे तो प्रणालीमध्ये नोंदवणे आवश्यक असणार आहे. जर उमेदवाराने आधारित जी काही पडताळणी जर नोंदली म्हणजे आधार बेस्ड जर KYC करायचं ठरवलं तर त्यांच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे तो त्यांच्याकडे असणं गरजेचं असणार. त्याच ह्याच्यानुसार जर पाहिलं तर आता जी काही KYC आहे ते KYC बंधनकारक करण्यात आलेली आहे. ही प्रणाली लागू केल्यामुळं काय होणार आहे, उमेदवारांची जी काही ओळख आहे ती अचूकरित्या त्यांची केली जाणार आहे आणि त्यांचं प्रमाणीकरण जे आहे ते करण्यासाठी अत्यंत सुलभ होणार आहे. फसवणूक असेल किंवा चुकीच्या माहिती जिला जे काही गोष्टीला आळा बसतो आता ते आळासुद्धा ह्याच्यामुळं गोष्टीमुळं या बसणार आहे. विशेष म्हणजे विशिष्ट ओळख प्राधिकरण आणि राज्य शासनानं MPSCला अधिकृत मान्यता दिलेली आहे. आता भरती प्रक्रिया असेल किंवा जी काही स्पर्धा परीक्षा असेल ही विविध टप्प्यावर आधार प्रमाणीकरण आता वापरता येणार आहे असं सुद्धा यावेळी म्हणालेले आहेत. तर आता जे काही सर्व MPSCचे विद्यार्थी असतील किंवा इतर भरती प्रक्रियाचे जे काही विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी हे एक अत्यंत महत्त्वाची बाब असणार आहे. परंतु आता जी काही आहे तर सध्या जर पाहिलं तर MPSCचे जे कोणी अर्ज भरत असतील तर त्यांच्यासाठी त्यांना ही प्रक्रिया पार पाडणं गरजेचं असणार आहे. हे अपडेट येईल तसं आपण देण्याचा प्रयत्न करणारच आहोत. अशा पद्धतीची एक छोटीशी माहिती होती ती आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशीच नवीन माहिती आपल्या चॅनलवरती येत असते. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचे जे काही नोटिफिकेशन होईल त्याची माहिती आल्यानंतर तुम्हाला ते नोटिफिकेशन मिळत जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.